नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, ज्या क्षणाची ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात ती फायनली आज रिलीज झालेली आहे। ठीक आहे, आज सीईटी सेलने ऑफिशियल नोटीस रिलीज केलेली आहे तुमच्या एमएसटी सीईटी 2025 च्या आन्सर की बाबत। ठीक आहे, तुमची आन्सर की पीसीएम ग्रुपची, कारण सगळ्यात जास्त विद्यार्थी पीसीएम ग्रुप मध्ये असतात, सगळ्यात जास्त विद्यार्थी पीसीएम ग्रुप मधून इंजिनिअरिंग करण्यासाठी असतात, त्यासाठी ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। एमएसटी सीईटी 2025 ने ऑफिशियली अपडेट डिक्लेअर केलेली आहे। तुमची आन्सर की उद्यापासून म्हणजे 22 मे पासून तुम्ही आन्सर की बघू शकता। 22 मे ते 24 मे पर्यंत तुमची आन्सर की दिसेल, त्यानंतर तुमची आन्सर की दिसणार नाही। म्हणून तुम्हाला काही शंका असतील लगेच तुम्हाला रेज करायचे, लगेच ऑब्जेक्शन रेज करायचे। ऑब्जेक्शन रेजिंग बद्दल आपण बोलूया, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आता लगेच काउन्सिलिंगची बॅच फुल होणार आहे। ठीक आहे, कारण जसं आन्सर की लागते फटाफट विद्यार्थी रजिस्टर करतात काउन्सिलिंगसाठी, कारण प्रत्येकाला एक बेस्ट कॉलेज सिक्युअर करायचंय। म्हणून लगेच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। पर्सनल काउन्सिलर पण तुम्हाला भेटेल। ठीक आहे, जो तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करतील, कधी तुम्हाला काही अडचण असली कॉल करा, मेसेज करा। तेच पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट पण बनवतील। ठीक आहे, तुमच्या मार्क्स नुसार, तुमच्या पर्सेंटाइल नुसार तुम्हाला ज्या सिटीमध्ये पाहिजे, ज्या ब्रांच मध्ये पाहिजे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ओळखून, या सगळी तुमची रिक्वायरमेंट ओळखून त्यानुसार प्रत्येक सिटीमध्ये चेक केलं जाईल, प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठे तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे प्रोव्हाइड होईल। ठीक आहे, म्हणून लगेच रजिस्टर करा आतापासून, तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत पूर्ण आम्ही सोबत राहू, या गोष्टीची मी गॅरंटी देतो। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय का? एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली। आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का? स्वतःहून कॉलेज लिस्ट बनवायला गेले, जे कॉलेज माहित होतं ते टाकलं। ठीक आहे, त्यामुळे चुकीचं कॉलेज अलॉट झालं, एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं। तुमचे आयुष्याचे 4 वर्षांनी बाळांनो पुढचे आयुष्य बी खराब होऊ शकतं, या गोष्टीची लक्षात नोंद घ्यायची तुम्हाला। आई वडिलांचे पैसे वाचवायचे, लाखो वाचू शकतात, ही गोष्टीची मी गॅरंटी देतो जर तुम्ही योग्य कॉलेज निवडलं, योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट टाकली तर। ठीक आहे, इथं चूक नका करू, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली। आता बोलूया ऑब्जेक्शन ट्रॅकिंग बद्दल। बघा, कोणत्याही प्रश्नाला ऑब्जेक्शन रेज नका करू, पहिले कन्फर्म करा, मला क्वेश्चन पाठवा की सर हा क्वेश्चन मी सॉल्व्ह केलेला होता, हे माझा आन्सर आहे, पण सीईटी सेलने दुसरा आन्सर दिलेला आहे, तर यासाठी मी ऑब्जेक्शन रेज करू का नको हे कन्फर्म करा। वाटल्यास तर माझ्याकडून करा किंवा तुमच्या शिक्षकांकडून कन्फर्म करा, त्यानंतरच 1000 रुपये भरा, कारण 1000 रुपये नॉन रिफंडेबल आहेत। 5 क्वेश्चन बी टाकले तुम्ही 5000 रुपये जातील। 5000 रुपये असेच नाही आहेत बाळांनो। ठीक आहे, 5000 कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात तुमच्या आई वडिलांना, या गोष्टीचं भान ठेवा तुम्ही, है ना। म्हणून योग्य निर्णय घ्या आणि त्यानुसारच ऑब्जेक्शन रेज करा। ठीक आहे, अजून आहेत आपल्याकडे 2 दिवस, काही जे प्रश्न चुकीचे असतील मी तुम्हाला स्वतः सांगून देईल की याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकतात। ठीक आहे, तर नक्कीच एनरोल करा काउन्सिलिंग मध्ये, काउन्सिलिंगची बॅच फुल होईल बाळांनो, त्यानंतर मी ऍडमिशन घेणार नाही। ठीक आहे, त्यानंतर पॅरेंट्स मला कॉल करतात की घेऊन घ्या, मी घेणार नाही बाळांनो, कारण एक लिमिटेड रिसोर्स आहेत माझ्याकडे पण, है ना, मी खूप जास्त विद्यार्थ्यांना नाही घेऊ शकत। नक्कीच एनरोल करा, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये। पुढचा व्हिडिओ येईल मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल वरती, किती मार्क्स वरती तुमचे किती पर्सेंटाइल येतील त्याच्यावरती। ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू।